नमस्कार. जय महाराष्ट्र. हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब, महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. हिंदी शक्ती या महाराष्ट्रामध्ये करण्याचा केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा हा प्रयत्न आणि डाव आहे. त्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 5 जुलै रोजी सर्व महाराष्ट्रातली जनता आणि सर्व पार्टी पक्ष मिळून एक मोठा भव्यदिव्य मोर्चा, निषेध मोर्चा नोंदवणार आहेत आणि अंदाजी 25 लाख अंदाजी मराठी बांधव यामध्ये सहभागी होणार आहेत. जनजागृती करण्याचं काम मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. सर्व क्षेत्रामध्ये, सर्व संघटनांमध्ये, सर्व मंडळांमध्ये जनजागृती करून या मोर्चामध्ये कसे मराठी बांधव एकवटील, महाराष्ट्रातील जन्माला आलेले नागरिक कसे ह्या मोर्चामध्ये एकत्र येतील यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला आहे. ट्रेनच्या माध्यमातून, लोकलच्या माध्यमातून जनजागृती चालू आहे. गणेश मंडळांना देखील सांगून त्यांना देखील जनजागृती करण्याचा मोठा प्रयत्न आहे. शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांना देखील मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलं आहे. ते देखील मोठ्या प्रमाणात मराठी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्व महाराष्ट्रात जन्माला आलेल्या सर्व बांधवांनी, माता भगिनींनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं आपण देखील या हिंदी शक्ती विरोधी निषेध मोर्चामध्ये आपण सर्वांनी सामील झालं पाहिजे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, हा आमचा इतिहास आहे. आम्ही हिंदू आहोत, मराठी आहोत, आम्ही हिंदी नाही, हे आपण प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवण्याची काळाची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा ही मुंबई देखील तोडून मोडून गुजरातच्या ताब्यामध्ये गेली होती. ती हिसकावून आणण्यामध्ये मराठी माणसाने योगदान दिलं आहे आणि ही मुंबई आपल्याला 106 हुतात्मा बलिदान देऊन पुन्हा मिळाली आहे. तसंच आता ही आपली मराठी भाषा, संस्कृती बिघडवण्याचं काम इथे प्रयत्न चालू आहेत. हे देखील आपण सर्व मराठी माणसानं समजून घेण्याची काळाची गरज आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती केली तर प्रत्येक शाळेमध्ये भैया शिक्षक असणार असा एक अंदाज आहे. महिला भैया असणार शिक्षण देण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि आपले मराठी बांधव शिक्षक, शिक्षिका हे बेरोजगार राहतील. हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेनं, मायबाप जनतेनं लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. ह्या मोर्चाला सर्व संघटनेने पाठिंबा दिला आहे. तसंच आपण देखील सर्वांनी पक्ष भेदभाव न करता आपण देखील सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थितीत राहायचं आहे, दाखवायचं आहे. या आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या तरुणांसाठी, आपल्या मुलांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. निषेध मोर्चामध्ये आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, हिंदीला आमचा विरोध आहे. आम्ही हिंदू आणि मराठा आहोत, मराठी आहोत. या महाराष्ट्रामध्ये 3 लाख वर्षापूर्वी आमचे पूर्वज या महाराष्ट्रामध्ये मराठी बांधव जन्माला आले होते. 3 लाख वर्षापूर्वी हा इतिहास आहे आमचा. छोटा मोठा इतिहास नाही. महाराष्ट्र हा आता जन्माला आलेला पृथ्वीवरती ही लोक नाही आहे. ते 3 लाख वर्षापासून जेव्हा पृथ्वीची निर्माण झाली, आकाश पाताळची, त्यापासून हा महाराष्ट्र इथे निर्माण, मराठी माणूस या महाराष्ट्राच्या धर्तीवरती निर्माण झालेला आहे. हे अचानक मराठी माणूस हा कुठून आलेला नाही आहे. या मराठी माणसानं देशाला देखील योगदान दिलं आहे. देशामध्ये देखील हा देश स्वतंत्र करण्यामध्ये मराठी बांधवांचा, महाराष्ट्राचा मोठा मोलाचा वाटा आहे. हे देखील केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनानं लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. कारण आपण सर्वांनी जनजागृत झालं पाहिजे. जागृत करण्याचं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही शिवसैनिक, महाराष्ट्रप्रेमी, देशभक्त आणि असल्यामुळं आम्हाला हे सर्व आपल्यापर्यंत पोचवावं लागतं.
आणि सर्वांना जागृत करावं लागतं. शिवसैनिकाला आणि देशभक्ताला देखील नशा असते, प्रत्येक व्यक्तीला नशा असते. तशी आम्हाला ही शिवसैनिक आणि देशभक्तीची आणि समाजाची ही एक नशा शिवसैनिकांना नेहमी असते. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याची काळाची गरज आहे. आपला समाज, आपला मराठी भाषा, महाराष्ट्र आणि देश हे वाढलं पाहिजे, टिकला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे. परंतु आज आपल्या या महाराष्ट्रावरती हे हे लादत आहे हिंदी शक्ती. याच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना एकजूट दाखवायची आहे. आणि गुजरातमध्ये हिंदी शक्ती करत नाही आहेत आणि तामिळमध्ये हिंदी शक्ती करून दाखवाच, मग तुम्हाला आम्ही शाबासकी देऊ. परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करण्याचा हा त्यांचा डाव आहे. कारण महाराष्ट्रामध्ये रोजगार आहे. हा महाराष्ट्र मुंबईमधून देशाचा आर्थिक कारभार चालतो. ही मुंबई आणि महाराष्ट्र हा देशाला पोचतो. या महाराष्ट्रामध्ये अर्धा देश महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येतो आणि इथे रोजगार आहे, इथे पैसा, इथे धनदौलत आहे. त्यामुळं इथे पूर्ण हे गाव सर्व गाव सरपंच देखील हिंदी करायचा, शाळेमधले शिक्षक हिंदी करायचे, नगरसेवक हिंदी करायचा, जिल्हा परिषद सदस्य हिंदी भैया करायचा, पंचायत समिती भैया, आमदार भैया, खासदार भैया आणि मग हा महाराष्ट्र पूर्ण भैया. कोकणामध्ये देखील अनेक भैया लोकांनी आपल्या जमीन जागा बळकावल्या आहेत आणि तिथे देखील आता मुंबईच्या नंतर कोकणी माणसाला देखील फटका पडणार आहे आणि भेटणार आहे. कारण कमी भावामध्ये जमीन विकल्या आहेत. परप्रांतीयांना कृपाशंकर सिंग यांना 500 एकर जागा कोकणामध्ये विकली आहे आणि तिथे त्याने मोठा बगीचा झाडं लावली आहेत. हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं जागृत होऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी आपण सर्वांनी लढलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. हा महाराष्ट्र आपल्या पूर्वजांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या आईवडिलांचा आहे. हे देखील आपल्याला तेवढं समजलं तर तेवढे कमी नाही आहे. त्या मोर्चामध्ये येताना आपण सर्वांनी आपल्या परिवारातील नातेवाईकांना, मित्रमंडळीला सर्वांना जागृत करायचं आहे, सांगायचं आहे, बोलायचं आहे. चला प्रत्येक घरातून एक जरी व्यक्ती आला तरी अपाट झालं. या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जागा उरणार नाही. एक जरी प्रत्येक घरातून व्यक्ती आला या महाराष्ट्रातून तर मुंबईमध्ये जागा उरणार नाही. जसं एक मराठा लाख मराठाच्या टायमाला मुंबईमध्ये जसा जनसागर लोटला होता, त्याच पद्धतीत आपल्याला हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला देखील सर्वांना एकत्र लोटायचं आहे. मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थित राहायचं आहे. एका घरातून 1, 2, 3 किती असतील त्यांनी सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवायची आहे. हेच आहे, प्रत्येकाला जनजागृती करायचं आहे. मित्रांना, नातेवाईकांना सर्वांना आपल्याला सांगायचं आहे, बोलायचं आहे आणि त्यांना देखील घेऊन येण्याचा हे आपण सर्वांनी एक कर्तव्य आणि विडा उचलूया. इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.